कृष्ण हरी. आपल्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाचा प्रारंभ हा स्वामींच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मग आपण पुढे कार्यक्रम करणार आहोत. मी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावसचे पदाधिकारी श्रीयुत जयंतराव देसाई, त्यानंतर आमचे विवेकजी भावे, आजचे कीर्तनकार कैलास खरे, या सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वामींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. श्रीमद सच्चिदानंद स्वरूप स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. यानंतर आमच्या रत्नागिरीतल्या ज्येष्ठ कीर्तनकार श्रीमती स्वरदाताई जोशी यांच्या हस्ते अखंड भारत मातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण होईल, आपली प्रथा आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अखंड भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अखंड भारत मातेचं प्रतिमा पूजन करावं. स्वरदाताई जोशी हा संगीत अलंकार गाणं अलंकार आहेत, हार्मोनियम विशारद आहेत. अनेक कीर्तनं त्यांनी रत्नागिरी आणि परिसरामध्ये केलेली आहेत आणि रत्नागिरी कीर्तन कोलाच्या त्या एक सदस्य आहेत. आणि ज्येष्ठ कीर्तनकारांच्या हस्ते अखंड भारत मातेच्या फोटोला पुष्पहार अर्पण करणं ही आपली या ठिकाणची प्रथा आहे की त्यांचा तो एक सन्मान आहे. त्यामुळे त्यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. भारत माता की जय. वंदे मातरम. त्यानंतर आजचे आपले कीर्तनकार हरिभक्त परायण श्री कैलास यशवंत खरे यांचं मूळ गाव रत्नागिरी, सध्या वास्तव्याला ते डोंबिवली या ठिकाणी आहे. 500च्या वर कीर्तनं त्यांची महाराष्ट्र, हैदराबाद, कर्नाटक, भोपाळ, छत्तीसगड, इंदोर या ठिकाणी झालेली आहेत. त्यांचं गाण्याचं शिक्षण फाटक गुरुजी यांच्याकडे झालं. कीर्तनाचं शिक्षण हरिभक्त परायण श्री आनंदबुवा जोशी यांच्याकडे त्यांचं चालू आहे डोंबिवलीमध्ये. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे आणि ते शिकता यावं म्हणताना आज त्यांना आम्ही काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्यांना विनंती केली की आजची कीर्तन सेवा तुम्ही करावी आज आणि उद्या. आजचा विषय त्यांचा यशाची कंका आहे आणि उद्याचा विषय आहे खंडोबल्ला. त्यांना साथ संगतीसाठी तबल्याला श्री निखिल रानडे आणि ऑर्गनला श्री चैतन्य पटवर्धन आणि व्हायोलिनला श्री उदय गोखले या सर्व वादक कलाकारांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आणि जयंत काकांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कीर्तनकारांचे आणि साथीदारांचे पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. आपल्या सर्वांना एक ही कीर्तन सेवा चालू असतानाच नम्र आव्हान आहे. हरिभक्त परायण श्री कैलास खरे, आजचे साथ संगत करणारे तबल्याला श्री निखिल रानडे, ऑर्गनला श्री चैतन्य पटवर्धन आणि व्हायोलिनला श्री उदय गोखले, मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. कीर्तनाची आपली वेळ 7:15 पर्यंत आहे. पुन्हा एकदा एक आठवण म्हणून की गरजा जय जयकार क्रांतीचा ही कीर्तन मालिका आपण 15 ऑगस्ट 2022 पर्यंत चालवणार आहोत. यामध्ये कोणत्याही प्रकारचं मानधन उत्साही साथीदार अथवा कीर्तनकार घेणार नाहीये, परंतु कीर्तनातून जी आरती आपल्याला प्राप्त होणार आहे ती सगळी आरती आपण गोळा करून सध्या काळामध्ये जे आमचे भारतीय जवान धारातीर्थी पडलेले आहेत त्यांना ती मदत निधी म्हणून आपण देण्याचा संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प किमान 1 लाख रुपये आरती जमा करावी असा मानस आहे. त्या दृष्टीने आपली पावलं पडत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त आरती पडावी आणि त्या दृष्टिकोनातून हे आपल्याला सगळ्यांना विनम्र आव्हान आहे आज आणि उद्यासाठी. पुढच्या महिन्याचे कीर्तनकार कोण असतील, पुढच्या महिन्याचे कार्यक्रम काय असतील ते कीर्तनाच्या उत्तरार्धामध्ये शेवटी सांगितलं जाईल.
त्याही कार्यक्रमाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा. धन्यवाद. मी कैलासकरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ करावा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणां श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की. श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. मंगलमूर्ति
पंढरीनाथ भगवान की अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ गुण ब्रह्मसाकार तुझे नाम तुझे रूप है गोडन किया रे तुझे नाम तुझे रूप है गोडन किया रे सकल जीवांचा रे दया करी पूर्ण भगविरामे शिवे तुमचे स्मरण करावे नाम नित्य गावो शिवे तुमचे स्मरण करावे नाम नित्य गावो भक्तवत्सला परमोदारा अंतन कुमारो दीनदया घन परम कृपाळु वशी तुमची उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती अनंत जन्मांचे हे माझ्या पुण्य फळाचे कृष्णात औदुंबर करू दिव्य चरण पाहिले अनन्य भावे शरणागत मी देई स्वस्वदीपार अनन्य भावे शरणागत मी देई स्वस्वदीपार श्री वल्लभ अज्ञदास परिजाता उद्धार अत्रिनंदनम जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ गणहरि सगुण ब्रह्म साकार श्रीपाद श्री वल्लभ गणहरि सगुण ब्रह्म साकार सगुण ब्रह्म साकार सगुण ब्रह्म साकार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
शरण शरण हनुमंता 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 आलो रामदूता आलो रामदूता 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 शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा 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 मजदावा त्या
जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते शुभासारिके पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार त्या सद्गुरु रामदास जयांचा जगी जन्म नामार्थ झाला जयांनी सदा वासनामार्थ केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ राजा विराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। मे महिन्यामध्ये ठरलेली कीर्तन सेवा 2 महिने मागे आली आहे. अधिक महिन्यात 1 महिना अधिक पडतो. तशी स्वामींची इच्छा झाली म्हणून स्वामींनी 2 महिने आधी सेवेला बोलवून घेतलं आणि एक छान उपक्रम चालू केलाय आपण सगळ्यांनी मिळून. आपण सगळे त्याचे पायीक आहात. मी उभा राहून कीर्तन करतोय म्हणजे मला अतिशहाणपणा आला असा त्याचा भाग होत नाही. एक चांगल्या उपक्रमासाठी आपण सगळे जमलो आहोत आणि राष्ट्रीय आख्यानं काही ठेवावी समोर. बरं, वर्षानुवर्ष अनेक राष्ट्रीय आख्यानं आपण ऐकलेली आहेत. गेली 10 वर्ष जवळपास रत्नागिरीमध्ये कीर्तन संध्या उपक्रम करते आहे राष्ट्रीय कीर्तनांचा, ऐतिहासिक आख्यानांचा. पण होतं काय माहितीये का, एक आख्यान ऐकलं ना तरी नंतर थोडस गंज चढतो, तो साफ करावा लागतो अधूनमधून. आणि कॅसेटवर, सीडी वरती, व्हिडिओ वरती कितीही पाहिलं तरी प्रत्यक्ष पाहण्याचा, अनुभवण्याचा, ऐकण्याचा जो अनुभव आहे तो काही वेगळाच असतो. या न्यायानं जो उपलब्ध वेळ हातामध्ये आहे त्याच्यामध्ये आजचं येसाजी कंक हे आख्यान मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती केली. माझ्यापेक्षा अनुभवानं, ज्ञानानं, अधिकारानं, सर्वार्थानं मोठी असलेली लोक माझ्या समोर आहेत. पण मला एका गोष्टीचं पाठबळ आहे की खुद्द स्वामी मागे आहे आणि किरण दादा माझ्या मागे भिवू नकोस म्हणून बसलेला आहे. किरण दादा ही आसामी जरा वेगळी आहे. नवोदित कलाकारांना जास्त पाठबळ देणं, चढवणं म्हणत नाही, चढवणं वेगळं. रत्नागिरीमध्ये ते जरा जास्त आहे. तसं त्याचं काही नाहीये. तो पाठबळ देतो, उभं करतो. त्यामुळे आज शनिवारचा दिवस आहे. मारुतींचं काही गुणगान करावं पूर्व रंगामध्ये आणि उत्तर रंगामध्ये येसाजी कंकांची थोडीशी कथा मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदाच प्रतिपादन करतो की आजपर्यंत राष्ट्रीय कीर्तन जी काही केली, फार नाही केली, थोडीफार केली, त्याच्यामध्ये दुर्दैवाने येसाजी कंक मांडण्याची वेळ कधी आली नाही. आज पहिल्यांदा स्वामींच्या कृपेनं मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे चूक भूल द्यावी घ्यावी. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगटा. मारुती हे दैवत महाराज असं आहे ना की तुमच्या माझ्या मनातला संभ्रम दूर करायचं काम मारुती करतो. पण मारुतीचं वर्णन करताना रामरक्षा वर्णन करते. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात भजम वानर यूथ मुख्यम श्रीराम दूतन शरणम प्रपद्ये. एका श्लोकामध्ये त्याचं किती वर्णन आलं ते बघा. पण त्यातल्या महत्वाच्या 2 गोष्टी घेण्यासारख्या आहेत. एक, मारुती ही बुद्धीची सुद्धा देवता आहे, मारुती ही शक्तीची सुद्धा देवता आहे. शक्ती आणि बुद्धी या दोघांचा एकत्रित संगम सहसा सापडत नाही समाजामध्ये. एखाद्याकडे भरपूर शक्ती असेल तर साधारणतः मेंदू गुडघ्यातच अशी खूप ठिकाणी अवस्था दिसते. याला काही अपवादही असू शकतात.
यांनी खूप ताकद कमवली आहे, पण डोकं तो वापरेलच याची खात्री नाही. आणि ज्याच्याकडे भरपूर डोकं आहे त्याच्याकडे तब्येत असेलच याची खात्री नाही. असंही चित्र समाजामध्ये दिसतं. काय आहे, श्रीराम दूत, दूत म्हणण्यापेक्षा सुद्धा मारुती हा रामाचा दास आहे. किरणदादाने शिकवताना एक मला शब्द फार सुंदर सांगितलं. त्याच्या बोलण्यातून इतके काही असे पटकन दृष्टांत, इतके काही अशा मार्गदर्शक गोष्टी कळतात ना. विद्यापीठ आहे ते, खरं म्हणते ना. आहे ते खरं सांगितलं. त्यांनी शिकवताना फार सुंदर वाक्य मला सांगितलं. मला म्हणाला कैलास लक्षात घे, दास म्हणजे कसा, दास कसा असतो, तो सदा असतो, तो दास आहे. दासाचा उलटा शब्द सदा. सदा सर्वदा जो दासच आहे. आणि खरं सांगू का, दास असणं सुद्धा सोपी गोष्ट नाही, साधी गोष्ट त्याहून नाही. म्हणजे कुणालाही वाटेल मला काही जमत नाही म्हणून मी दास होतो, असं दास होता येत नाही. त्याच्यासाठी मारुतीरायांचं वर्णन करून ठेवले बुद्धिमत्ता वरिष्ठ. दासाला स्वतःची बुद्धी सुद्धा असावी लागते, अन्यथा फार मोठी फसगत व्हायची शक्यता आहे. एका माणसाच्या घरामध्ये एक दास होता आणि तो नामी जिन्नस होता दास. एक दिवस मालकाने त्याला सांगितलं, अरे एक काम कर, बाजारात जा, ही 10 रुपयाची 2 नाणी घे आणि 10 रुपयाच्या मिरच्या आणि 10 रुपयाची कोथिंबीर घेऊन ये म्हणाले. बरं, तो असा होता पट्ट्या की सकाळी गेला की थेट संध्याकाळी उरवायचा. दिवसभर हुंदडतोय गाव. आणि मजा अशी झाली, दिवसभर गाव हुंदाडून संध्याकाळी घरी आला आणि पिशवी रिकामी हलवीतच घरी आला. मालक जो चिडला त्याच्यावर, का रे बाबा, 10,000 रुपये दिले होते ना तुला, मिरच्या कोथिंबीर आणली का? नाही आणली. दिवसभर भटकून बोंबलत फिरून ते आणत नाही का नाही आणलं? तो म्हणाला, काय मालक, तुम्ही मला सांगितलं की 10 रुपयाच्या मिरच्या आणि 10 रुपयाची कोथिंबीर आणि 2 नाणी दिलीत, मग का नाही आणलीस? पण तुम्ही मला हे नाही सांगितलं कुठल्या 10 रुपयाच्या मिरच्या आणि कुठल्या 10 रुपयाची कोथिंबीर आणू. मालक म्हणाला, अरे इथे वरती डोकं नावाचा एक भाग, अवयव परमेश्वराने बाहेर केलाय आपल्याला. त्याच्या आतमध्ये मेंदू नावाचा एक पदार्थ आहे, तो कधीतरी वापरायचा प्रयत्न कर ना. बरं असतं ते अधून मधून वापरलेलं. तू थोडा तुझी बुद्धी वापर, पुढचा विचार कर ना. तो म्हणला, पुढच्या वेळेला नक्की करीन. आणि काय दुर्दैव महाराज, नेमका पुढल्या वेळेला मालक पडला आजारी आणि मालकाने सांगितलं, मला काही डॉक्टरकडे जावेसं वाटत नाही, तू डॉक्टरलाच घरी घेऊन ये. नेहमीप्रमाणे साहेब बाहेर पडले आणि मागच्या वेळेचं मालकाने सांगितलेलं लक्षात ठेवलं, थोडा पुढचा विचार कर म्हणून त्यानं पुढचा विचार केला. आणि येताना 2 बांबू, काट्या, कफन, शेणी, जे साधारण पोचवायचं सगळं सामान लागतं ते सगळं बरोबर घेतलं. प्रत्येक माणसाला निरोप दिला आणि प्रत्येकाबरोबर एक एक सामान पाठवत दिलं पुढे. सकाळी गेलेला दुपार उलटून गेली तरी हा पठ्ठ्या घरी येणार म्हणून मालक शेवटी वैतागला. आणि हा अजून कसा आला नाही म्हणून घराच्या खाली वरच्या मध्यावरून बघितलं तर खाली सगळी पोचवायची तयारी दिसली. मालक म्हणतो, माझ्या घरात माणूस कोणी गेलाय मी मलाच माहिती नाही. आणि एवढ्यामध्ये हे साहेब आलेच. अरे तुला मी सकाळी पाठवला होता ना डॉक्टरकडे न्यायला, मग काय झालं त्याचं? आणि खाली कोण गेलंय? म्हटलं, नाही काय मालक, तुम्ही मागच्याला सांगितलं ना थोडा पुढचा विचार कर. म्हणून मी पुढचा विचार केला म्हणाला. म्हणजे अहो पुढचा विचार मी समजा आता डॉक्टर आणला असताना तुम्ही गचकले असते म्हणजे काय करायचं? म्हणून मी थोडा आधीच पुढचा विचार केला, ऍडव्हान्स बुकिंग सगळं आधीच घेऊन आलो. गेला असतात म्हणजे मला परत बाजारात पळा, सगळ्या वस्तू घेऊन या, हा त्रास कोणी सांगितला पेक्षा मी सगळं आधीच घेऊन आलो. अशा दासांचा काही उपयोग आहे का? अहो असे दास, त्याला दास म्हणण्यापेक्षा संध्याकाळी चावणारे दास म्हणणं काय होईल? मारुती हे आमचे असे दास नाहीत, ते बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत, ते शक्तीमध्ये सुद्धा श्रेष्ठ आहेत. शक्ती आणि बुद्धी या दोघांचा संगम घेऊन तयार झालेले आमचे हनुमंत आहे. आणि म्हणून ते रामचंद्रांना अत्यंत प्रिय आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये हनुमंतांची सावधानता आहे. आणि म्हणून तुकोबाराय अभंगामध्ये वर्णन करतात, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम.
शरण शब्द एकदा वापरून चालला असताना मग दोनदा का वापरला? यमक जुळत नव्हतं का मीटर मध्ये बसत नव्हता अभंग? दोन शरण घेतले, काय कारण असेल त्याच्यामध्ये? संतांचे अभंग वाटतात एवढे साधे सोपे नाही, त्याच्यामध्ये फार गर्भित अर्थ लपलेले आहे. जगात अशी एकही गोष्ट नाही ज्याच्यावरती संतांनी आपल्या गाथेमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी संतांनी भाष्य केलं नाही अभंगाच्या द्वारे. प्रत्येक गोष्टीवर संतांचं भाष्य आहे आणि ते स्वानुभवातून आलेलं भाष्य आहे, म्हणून आजही ते अभंग आहे. भंग नाही नाम ठेविले अभंग, असे ते अभंग आहेत. मग तुकोबरायांनी शरण शरण हनुमंता असंच म्हणायची गरज काय? तर हनुमंताला शरण जाण्याची गरज, हनुमंत हे अत्यंत निरपेक्ष दास आहे. अलीकडे आम्ही दास भाव मनामध्ये ठेवतो, मी तुझा दास आहे असं आम्ही म्हणतो, पण निरपेक्ष भाव आमच्या मनात राहत. मी हे काहीतरी केलं तर यातून मला काहीतरी मिळेल, हाच आमचा दास होताना पहिला भाव आहे. हनुमंतांचा भाव मुळातच निरपेक्ष आहे. कारण ज्या वेळेला रावणाचा वध झाला होता आणि आता सीता मातांना सोडून परत येत होते आणि जेव्हा राज्याभिषेक झाला होता त्यावेळेला हनुमंतांना विचारलं होतं की हनुमंता तुला काय पाहिजे? भगवंता मला काहीच नकोय. वालीला संपवण्यामध्ये सुद्धा तुझा हात होता. हात होता म्हणजे मदत होती. मग त्याच्या राज्यातलं काही हवंय का? वालीच्या नको आहे. लंकेवरती आपण हल्ला केला, त्याच्यामध्ये तुझं सगळं वानरदळ मिळालं, त्या वानरदळांच्या कृपेनं सेतू बांधून झाला, त्या लंकेतलं काही हवंय का? नको आहे. मग तुला काय? मला काहीच नकोय रामचंद्रा. तुमच्यासारखा राजा सत्तेत यावा म्हणून आमचा अट्टाहास चालू आहे. रामराज्य येण्यासाठी राजाही तसा सत्तेवरती असावा लागतो, नाही तर रामराज्य जाऊन रावण राज्य सुरू होतं. सध्या त्याचे अनुभव आम्ही घेतो. तुम्ही सत्तेमध्ये यावं आणि सगळीकडे आनंदाचे, सुखाचे, भरभराटीचे दिवस यावेत, यासाठीच हा सगळा अट्टाहास, हा सगळा प्रयत्न चालू आहे. मला काहीही नको आहे. पण तरी रामायणामध्ये फार सुंदर उल्लेख आहे की ज्या वेळेला सर्वांना प्रत्येक गोष्ट रामचंद्र वाटत होते सिंहासनाधीश्वर म्हणून. सिंहासनाचा एक दोष असा मानला जातो की सिंहासनावरती बसल्यानंतर सिंहासनाधीश्वर म्हणून त्या माणसाला कुणालाच नाही म्हणता येत नाही मागितल्यावर. त्याला ते देणं भाग आहे. परिणामी जेव्हा सगळ्यांना काय काय दिलंय, अगदी सुग्रीवापासून सगळ्यांना दिलंय, पण हनुमंतांना मात्र रामचंद्राने काहीही दिलं. आता हा पक्षपात झाला की नाही? आमच्याकडचा एखादा असता तर म्हणला असता बाकी नाही, किमान एखादं लोकसभेचं तिकीट तर द्या, काही नाही तर किमान मला काय ग्रामसेवक असं तरी काही नगरपालिकेचा कोणी माणूस तरी करा. हा, मला काहीही नको. उलट हा सगळा सोहळा हनुमंत लांबून पाहताय. सीतामाईने विचारलं का हो, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा हनुमंतांना आपण काहीच दिलं नाही, असं का? ज्या हनुमंतांचा सिंहाचा वाटा त्यांना तुम्ही काही हातावर ठेवत नाही, हा पक्षपात का तुमचा? रामचंद्राने सांगितलं, सीते अगं त्याचं कार्य एवढं मोठं आहे ना की त्याचं कार्याचा गौरव करावा आणि त्याला काहीतरी द्यावं अशी वस्तूच माझ्याकडे नाही. एवढं त्याचं कार्य मोठं आहे, काय देऊ मी त्याला? ती म्हणली असं आहे का? तुमची म्हणली शंका मी दूर करते, बाकीची सर्व तुमची म्हणली शंका मी दूर करते. अडचण तुम्हाला आली आहे ना? सीता मातांनी काय केलं माहितीये का? आपल्या गळ्यामध्ये नवरत्नांची एक माळ आहे जी पृथ्वी मोलाची आहे. ती नवरत्नांची माळ काढली गळ्यात आणि हनुमंताला जवळ बोलावलं. हनुमंता काय झालं माहिती? अरे या सगळ्यामध्ये तुझा राजा सिंहाचा वाटा आहे, पण तुला काहीच देऊ शकले नाही रामचंद्र, आणि काय द्यावं ह्या संभ्रमात ते आहेत, म्हणून मी ही नवरत्नांची माळ तुला देते. नवरत्नांची माळ घेतली आणि हनुमंत तिथून आनंदित होऊन बाजूला झाले आणि एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी जाऊन बसले आणि काही वेळानंतर कड 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 आवाज यायला लागला.
सगळे लोक रामचंद्रांसकट उठले येऊन बघतात हा काय प्रकार आहे. तर हनुमंत त्यातलं एक एक रत्न काढत आणि ते दातानं फोडून बघत होते. सीतामाईला वाईट वाटलं की एवढी मोलाची माळ मी तुझ्या गळ्यात घातली नाही का, पण त्याचं काही तुला मोल नाही, काहीच मोल नाही. आणि तिने विचारलं की काय हे फोडून का टाकलंय सगळं. त्यानं सांगितलं माई रागवू नकोस, मी का फोडलं सांगू का. मगाशी तुझ्या गळ्यात जेव्हा ही माळ होती ना तेव्हा मला त्याच्यामध्ये राम प्रभूचं दर्शन होत होतं, पण माझ्या गळ्यामध्ये आल्यानंतर मला त्याच्यात राम प्रभूचं दर्शन होईना. मग आतमध्ये कुठे राम आहे का हे मी बघत होतो, पण ते फोडले आणि मी बघितले, पण आतमध्येही कुठेच काही दिसे नव्हतं. ती म्हणली अरे वेड्या, मगाशी रामचंद्र माझ्या बाजूला बसले होते, त्यांची सावली त्या रत्नांमध्ये पडत होती. आई ते किती खरं असेल तरी ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट मी माझ्या गळ्यात कितीही मोलाची असेल तरी धारण करून काय करू का. सीताबाईने सहज प्रश्न केला, एवढं जर म्हणतोस तर तुझ्यात तरी राम आहे का. मग तो छाती फाडण्याचा प्रसंग झाला. सांगण्याचा मुद्दा एकच आहे, निरपेक्ष बुद्धीनं दास म्हणून कार्य हनुमंतांनी केलंय. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुमटा. भक्तीच्या वाटा, भक्ती अनेक प्रकारचे महाराज. आज तुमच्या माझ्या जीवाचं रक्षण करण्यासाठी हजारो लाखो सैनिक सीमेरेषेवरती उभे आहेत. तुम्ही म्हणाल बुवा महिन्याचा पगार लाखांच्या घरात आहे. अहो पण तो पगार एका गोळी सरशी सगळ्या पगाराची माती आहे ना. बरं जो पगार घेताय त्यातला किती पगार ते स्वतःसाठी वापरतात मला सांगा हो. किती पगार स्वतःसाठी वापरतात. पण निरपेक्ष बुद्धीनं कार्य करायचं आणि कितीही दुसऱ्याने डोकी भडकावली तरी आपलं डोकं भडकू द्यायचं नाही, हे हनुमंत शिकवतात दास म्हणून. भक्ती करायची ना मग हे हनुमंत शिकवतात. शरण जा, प्रपंचामध्ये आल्यानंतर शरणागती म्हणून पहिला शरण आणि परमार्थामध्ये शिरताना दुसरी शरणागती म्हणून दुसरा शरण. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम. सावरकरांच्या चरित्रामधला एक छोटा प्रसंग सांगतो आणि पूर्वरंगाला विराम देतो की सावरकरांच्या चरित्रामध्ये त्यांच्या घरामध्ये हनुमंताची निरपेक्षता किती खोलवर रुजली होती त्याचं लक्षण आपल्याला कळेल, त्याचा पुरावा आपल्याला मिळेल. ज्यावेळेला अंदमान मधून सुटका सावरकरांची होणार होती, ती सुटका होताना सावरकरांनी तिथं असताना सुद्धा फार मोठं देशकार्य केलं होतं. तिथल्या अनेक लोकांना शिक्षित केलं होतं. साधं लोणच्याचं एक फोड मिळावं म्हणून सावरकरांनी किती क्लुप्त्या त्यांना दिल्या होत्या. एका लोणच्याच्या फोडीसाठी लोक सावरकरांकडे जुळली गेली होती. आणि आता सावरकर इथून जाणार म्हटल्यानंतर त्यांचा जाता जाता आपल्याकडून यथोचित सत्कार व्हावा या उद्देशानं काही लोकांनी असं ठरवलं की त्यांच्या गळ्यात जाताना माळ घालायची फुलांची. आणि म्हणून त्यातला दादूलाल नावाचा जो कैदी आहे ना, त्या कैद्यानं असं ठरवलं, जंगल तोडीवरती असणारी ही माणसं आहेत, त्यांनी असं ठरवलं की आपण फुलं घालायची आणि जंगल तोडीवरून येताना जी काही फुलं मिळतील रानातली ती घेऊन आला. पण आणेपर्यंत त्यातली बरीचशी फुलं सुकून गेली. अवघी 7-8 फुलं कशी तरी चांगली राहिली. आपल्याच कपड्यामधला एक धागा काढला आणि त्या धाग्यामध्ये ती विणली आणि केवढी माळ झाली. सावरकरांच्या फक्त डोक्यातून जाईल आणि इथं मानेपाशी अडकेल एवढीच माळ झाली. पण भावना महत्वाची. सावरकरांचं ते गळ्यामध्ये माळ घातली. त्यानंतर दादूलालला ह्या गोष्टीबद्दल प्रचंड त्रास सहन करावा लागला ब्रिटिश सरकारकडून अंदमानमध्ये. पण त्याचं मनाशी काम पक्क झालं होतं की मी माळ घातली गळ्यात. आणि हे झाल्यानंतर मात्र जेव्हा रत्नागिरीमध्ये सावरकर होते, अनेक लोकांनी त्यावेळेला त्यांच्या मोठ्या भावाला उगाच सतवायला आणि पुतवायला सुरुवात केली. अहो तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त सजा भोगलीत, तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त कष्ट सहन केले अंदमानमध्ये. पण आज जेव्हा माळ स्वीकारायची वेळ आली, सत्कार स्वीकारायची वेळ आली,
तेव्हा तुमचा भाऊ असं म्हणाला नाही की माझा मोठा भाऊ इथं आहे, तुम्ही त्याच्या गळ्यामध्ये माळ घाला, त्याचा सत्कार करा. नाही म्हणाला तुमचा भाऊ. असं का? तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या भावापासून वेगळे व्हा, फारकत घ्या. हे ऐकल्यानंतर त्यावेळेला त्यांच्या मोठ्या भावाने दिलेलं उत्तर त्यावेळेच्या पेपरांमध्ये छापून येत असे. आज जसे स्टेटमेंट्स छापून येतात ना, तशी तेव्हा पेपरामध्ये स्टेटमेंट छापून येत. आणि पेपरामध्ये स्टेटमेंट छापून आलं. त्यांनी उत्तर दिलं, बाबांनो, नका रे भावाभावामध्ये भांडण लावायची, उगाच कारस्थान करू. उत्तर इतकं सुंदर आहे. त्यांनी सांगितलं की माझ्या भावाच्या कर्तृत्वानं आणि त्याच्या कर्मानं तो फार मोठा झाला आहे. आपण सगळे मिळून या भारत मातेचं मंदिर उभं करतो आहोत आणि माझ्या भावाचं कर्तृत्व असं आहे, त्याचं भाग्य असं आहे की तो भारत मातेच्या मूर्तीच्या चौथऱ्याचा दगड झाला. आणि माझ्या भाग्यानं मी त्या देवळाच्या पायरीचा दगड झालो. पायरीच्या दगडाने असं मानायचं असतं का मी पायरीचा दगड म्हणून मी कमी आहे आणि चौथऱ्याचा दगड म्हणून त्याची उंची अधिक आहे, असं पायरीनं म्हणून चालेल का रे? असं पायरीनं म्हणून नाही ना चालणार. उलट पायरीच्या मनातला विचार आहे, मी स्वतःला गाडून घेतला आहे, त्यावेळेला तो त्या चौथऱ्यापर्यंत जाऊ शकतो. या युद्धामध्ये, या सगळ्या स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्य युद्धामध्ये कोण ना कोणतरी पायरीचा दगड होणार, कोणी कळसाचा दगड होणार, कोणी खांबांचा दगड होणार, कोणी चौथऱ्याचा दगड होणार. पण प्रत्येकानं आपापली पायरी कमी आहे, पातळी कमी आहे, उंची किंमत कमी आहे असं समजायची काही गरज नाही. हे हनुमंतांची कथा शिकवते. मी माझं कार्य रामदास म्हणून केलं का? अहो शूर आणि वीर स्वामी कार्य तू सादर, तुकोबाराय म्हणाले. आणि हे तुम्ही मला शिकवा म्हणून तुकोबाराय त्यांना सांगताय, शरण शरण हनुमंता तुम्हा आलो राम. याच्यातला तुकोबारायांचाही दीन भाव पहा. जगद्गुरु पदावरती आरूढ असलेले तुकोबाराय. या जगामध्ये तीनच जगद्गुरु आहेत. क्रमांक 1 कृष्ण वंदे जगद्गुरु, आद्य क्रमांक 2 आद्य शंकराचार्य आणि क्रमांक 3 जगद्गुरु तुकोबाराय. पण जगद्गुरु पदावर आरूढ असताना सुद्धा हनुमंतांबद्दल म्हणताना शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मग अशी दासाची व्याख्या सार्थ करणारे आमच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये बरेच होऊन गेले. आताही त्यामध्ये लोक कमी नाहीत. पण शिवाजी राजांच्या काळामध्ये असे कोण दास होते की जे जीवावरती उदार होऊन सुद्धा कुठलीही अपेक्षा ठेवीत नव्हते? त्याचं उत्तरंगातलं आख्यान यसाजी कंकाच्या रूपानं मांडायचं. तोपर्यंत पूर्वरंगाचे शब्द शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता. आलो रामदूता, आलो
वारकरी संप्रदायाचा जो प्रसिद्ध गजर आहे तो मध्ये म्हणायचा आहे, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी म्हणा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला आणि आता राज्याभिषेकानंतर दक्षिणेतल्या सगळ्या राजांची आपण एकजूट करू, जेणेकरून उद्या औरंगजेबाचा रेटा आपल्या सगळ्यांवरती आला तर या सगळ्या राजांची एकजूट असावी या उद्देशानं शिवाजीराजे महाराष्ट्रामधून बाहेर पडले आणि त्यांना आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू असा दौरा करायचा आहे, जवळपास त्रिचनापल्ली पर्यंत. कारण जवळपास 4-5 बादशाह इथे राज्य करता आहे, ज्याच्यामध्ये कुतुबशाह आहे, आदिलशाह आहे. या सगळ्या राजांना एकत्र करावं, विजापूरच्या सरदारला पण एकत्र करावं आणि आपली एक फळी उभी करावी. यासाठी राजे आपल्या बरोबर 80,000चं दळ घेऊन निघाले. 30,000 स्वार संगती, 30,000 स्वार संगती. 30,000 स्वार संगती, 30,000 स्वार संगती. 30,000 स्वार संगती, पुढे धावती काळाला भीती. हे पायदळ 50,000, हे पायदळ 50,000, हे पायदळ 50,000, हे पायदळ 50,000. जो मन राज्य चालले बरं का, जो मन राज्य चालले बरं का, जो मन राज्य चालले बरं का, जो मन राज्य चालले बरं का. मराठी हिरा मोठा पाणीदार जी, मराठी हिरा मोठा पाणीदार जी, मराठी हिरा मोठा पाणीदार जी. चारी खंडक झाले बहुवीर, चारी खंडक झाले बहुवीर, पराक्रमी धीर त्यात रणशूर. सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी हा, सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी हा, सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी हा, सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी हा, सर्वहुन श्रेष्ठ शिवाजी हा. षड्गुणैश्वर्य संपत्ती
गणपतीच्या षड्गुण ऐश्वर्य संपत्तीच्या म्हणून अवतारी म्हणून मी त्यातली म्हणून अवतारी म्हणून मी त्यातली म्हणून अवतारी म्हणून मी त्यातली जय रे जय 50,000 पायदळ घेतलं, 30,000 घोडेस्वार घेतले आणि 80,000चं दळ घेऊन राजे निघाले. आणि ज्या वाटेनं राजे जात आहेत तो आंध्र प्रदेशातला मार्ग आहे. राजांच्या बरोबर त्यांचे आवडते सेनापती आहे, ज्या सेनापतींचं नाव आहे हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते म्हणजे बोलायचं काम नाही. सह्याद्रीचा एखादा उभा कडाच कापून काढावा असं हंबीरराव मोहित्यांचं शरीर सौष्ठव आहे. शिवाजी राजांचे अत्यंत आवडते सेनापती हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते सर्वात पुढे आहेत. राजे मागे सर्व सेना चालली आहे आणि अचानक जाता 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 गोवळकोंड्याचा किल्ला लागला आणि या गोवळकोंड्याच्या किल्ल्याच्या इथे सेना अचानक थांबली. सेना थांबली म्हटल्याबरोबर राजाने हंबीरराव मोहित्यांना बोलावून घेतला. हंबीरराव, सेना का थांबली? हंबीररावांनी सांगितलं, काय आहे राजे, आपण जे आता चाललोय तो आंध्र प्रदेशचा भाग आहे आणि इथं जवळच गोवळकोंड्याचा किल्ला आहे आणि इथं कुतुबशाह राज्य करतो. मग त्याचं काय? त्याचे 2 मंत्री म्हणाले भेटायला आलेत. अच्छा, असं का? काय नाव या मंत्र्यांची? एकाचं नाव मादण्णा, एकाचं नाव आकण्णा. ही साऊथ मधली अय्यो नाव आहेत सगळी. आकण्णा आणि मादण्णा असे 2 मंत्री भेटायला आले. अच्छा, असं? आणि काय सांगताय ते? म्हणले इथून जाताय तर कुतुबशाहची अशी इच्छा आहे की तुम्ही गोवळकोंड्याला भेट द्यावी अशी त्यांची इच्छा आहे. राजे म्हणाले, हंबीरराव, कुतुबशहाला आपल्याबद्दल एवढं प्रेम का आलं? कुतुबशहाला अचानक आपल्याबद्दल एवढं प्रेम कशाबद्दल? याला सरप्राईज एक्झाम म्हणतात. काहीही न सांगता अचानक परीक्षा घ्यायची. अहो, सेनापती येतो, त्या सेनापतीला हे काय राजकारण चाललंय हे कळायला नको का? नाही तर आमच्या संरक्षण मंत्रालयामधली घटना घडलीची तसं व्हायचं भारतामध्ये. पत्रकारांनी प्रश्न विचारला, का हो त्या सियाचीन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? संरक्षण मंत्रालयामध्ये माणसाने उत्तर दिलं होतं, नाही बाहेरच्या देशाबद्दल मी बोलतच नाही ना अजिबात. तो पत्रकार म्हणजे पोस्टाच्या पेटीचं तोंड करावं तसा करून बसला होता. त्यानं सांगितलं, साहेब सियाचीन या याच्यावरून तुम्ही बावडून जाऊ नका. हा आपल्याच देशाचा भाग आहे, त्याच्याबद्दल मी बोलतोय. सियाचीन नावाचा आपल्याच देशाचा भाग आहे हे ज्या संरक्षण मंत्रालयातल्या माणसाला माहिती नाही, हा मंत्रालयात गेला कसा? बहुतेक वशिलाच. पण वशिला हा शब्द फार वाईट आहे. वय, शिक्षण आणि लायकी नसताना जे मिळतं ते वशिला. त्याचा लॉंग फॉर्मच आहे, वय, शिक्षण आणि लायकी. अधूनमधून परीक्षा झाली पाहिजे ना. हंबीरराव, कुतुबशहाला आपल्याबद्दल एवढं प्रेम कशासाठी? हंबीररावांनी सांगितलं, काय नाही ते प्रेमाचं जरा, मला राजकारणाचं उत्तर हवंय. प्रेमाचे धडे नकोय मला. राजे, अहो उत्तर साधं आहे. वैर आपुले बिजापुरी. आपल्याला प्रेम वाटण्याचं कारण आपल्याबद्दल वैर आपुले बिजापुरी. कुतुबशहा मनी चिंता करी. मित्र जोडला शिवबाजरी. कडी काळासी ना भिवो. आपलं वैर आदिलशहाशी आहे ना विजापूरच्या. आणि राजकारणामध्ये शत्रूचा शत्रू तो आला आपला मित्र. मग तुमचं वैर जर विजापुरातल्या सरदाराशी आदिलशहाशी आहे तर त्याचंच वैर कुतुबशहाशी सुद्धा आहे. या आदिलशहाचा कुतुबशहाला भयानक त्रास आहे आणि म्हणून शिवाशी मैत्री जोडली तर उद्या आदिलशहा आपल्याशी 2 हात करताना विचार करील. या एकाच उद्देशाने तो आपल्याशी मैत्री करायचा विचार करतोय, प्रेम व्यक्त करतोय. गुड.
म्हणजे सेनापती म्हणून आपलं डोकं शाबूत आहे. म्हणजे ही जी काय मैत्री चालली आहे, प्रेम जे काय उफाळून आलंय, ते काय अंतर्गत नव्हे, राजकारणासाठी चाललेलं प्रेम हे लक्षात आहे ना, खूप झालं. मादंडाने आकंडाने सांगितलं, म्हणजे आमच्या राजाने सांगितलं की एखाद दिवस येऊन भेट देऊन जा, वस्ती करा. राजे म्हणले आम्ही थांबू, पण आमच्या बरोबर 80,000 सैन्य आहे, त्याशिवाय घोडे, त्याशिवाय हत्ती आहे. या सगळ्या जनावरांचं आणि या 80,000 फौजेचं जे काही सगळं एका दिवसाचं जेवणाचा खर्च आहे तो तुम्हाला करावा लागेल, तर आम्ही थांबू. एक दिवस सैन्य थांबलं म्हणजे 80,000चा खर्च वाढला ना. त्यांनी लगेच सांगितलं, जो काळजी करायची म्हणजे कारण नाही, रस्सम भातम तयार. त्यांच्याकडचा रस्सम काही नाही तर इडली वडा आहे. राजे म्हणले ते चालणार नाही, शिधा पाठवायचा, जेवण आम्ही करून घेणार. असं का? तयार आज्ञामध्ये काही घालून देता येतं. आपण तिथे लग्नाचं जेवायला आलेले नाही, रिसेप्शनला आलेले नाही. अखंड सावधान असावे, राजांची नीती आहे, अखंड सावधान असावे. शिधा पाठवायचा, जेवण आम्ही करून घेऊ आणि उद्या सकाळी भेटीला येऊ. कुतुबशहाला सांगा. शिधा आला, सगळ्यांना ऑर्डर सुटली राजांची, तंबू ठोका, भाला फेकायचा, जिथं भाला जाईल तिथं जागा आपली. 3 भाले घुसवायचे, त्याच्यावर कापड टाकायचं, 3 दगड लावायचे, सळप आतमध्ये सरकवायची, तवे काढायचे, भाकऱ्या थापायच्या, झालं संध्याकाळचं जेवण तयार. आणि दुसऱ्या दिवशी राजांनी 80,000 फौजेमधला फक्त 10 लोकांचा संच घेतला आणि राजे गोवळकोंड्याकडे निघाले. गोवळकोंडा हा किल्ला जर कोणी बघितलं नसेल तर मुद्दाम पाहून या, हैदराबाद मधला. गोवळकोंडा हे एक वेगळंच रसायन निर्माण केलेलं आहे. हा खूप अत्याधुनिक किल्ला आहे त्यावेळेचा. या किल्ल्याची खासियत अशी आहे की ह्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कुतुबशहा जिथं बसणार आहे तिथे सामान्य गतीनं जायला किमान 1 ते सव्वा तास लागतो चढत वर जायला. पण त्याची रचना अशी केली आहे की ह्या प्रवेशद्वारापाशी वाजवलेली टाळी किंवा केलेली कुजबुज कुतुबशहाला तिथे बसून ऐकू येते. हा जबरदस्त नमुना आहे आर्किटेक्चरचा. म्हणजे तो तिथे बसून बघू शकतो कोण आलाय, आणि त्याला तिथे बसून बघितलं, त्यानं माणसं मोजली, 1 2 3 4, कितने आदमी आहे? 10. कैसा राजा आहे. किल्ल्यामध्ये येताना फक्त 10 माणसं घेऊन आला. राजे वर किल्ल्यावरती आले आणि आल्याबरोबर आगत स्वागत झालं. बसायला आसनं दिली. एका बाजूला रघुनाथ पंत हनुमंते उभे राहिले, एका बाजूला हंबीरराव मोहिते उभे राहिले. राजांच्या आलेली 8 माणसं मागे उभी आहेत. समोर कुतुबशहा बसलाय. कुतुबशहाच्या बाजूला एक मादण्णा, एक आकण्णा आणि बाकीची माणसं. आणि एकमेकांची ओळख झाली. हे कुतुबशहा, हे शिवाजीराजे. लोकांना असा प्रश्न पडतो की समोरासमोर असताना ते एकमेकाची ओळख स्वतःच का सांगत नाही? मोठ्या लोकांची ही रीत असते. आपण स्वतः जरी असती तरी सेवका करवी वदविधी. आपण कोण? त्या घोषणा वगैरे झाल्या. सरबताचे पेले आले. आपल्याकडे ज्याला वेलकम ड्रिंक म्हणतात, वेलकम ड्रिंक आलं. नियम असा असतो की सरबताचे पेले आल्यानंतर पलीकडचा पेला आपण उचलायचा. आपल्या पेल्यामध्ये गुंगीचा औषध टाकलेला असतो. म्हणजे काय करतात? राजकारणाच्या बारीक बारीक गोष्टी आहेत महाराज. पण राजांनी आपल्याकडचा जो पेला होता तोच पेला उचलला आणि प्यायला सुरुवात केली. आणि हे बघितल्यावर कुतुबशहाने सुद्धा डोळे विस्फारले राजांकडे बघून. राजांना ते कळलं. राजे म्हणाले, तुमच्यावर अविश्वास असतो तर इथे आलोच नसतो. दुखरी नस कशी ओळखावी ना ते राजाकडून शिकावं. तुमच्यावर अविश्वास असता तर इथं आलोच नसतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्हास आमची गरज आहे. तुम्हास आमची गरज आहे. तुम्ही आम्हाला कशाला घातला? उद्या औरंगजेबाच्या रेट्याखाली सगळे दांडकले जायला नको असतील तर आपण सगळ्यांनीच आपापली सगळी
एकी केली पाहिजे. पण औरंगजेब बादशाह प्रत्येकावरती कायम आपला बडगा उघडतोय. एकटा शिवाजी राजा आहे, तो प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य जपण्याचं काम करतोय. कारण आमची नीतीच आहे वसुधैव कुटुंबकम. हे ऐकल्याबरोबर कुतुबशहा मनात खुश झाला. राजे राजे तुमच्या दिलदारीवर भाळलो मी, भाळलो तुमच्या दिलदारीवर. अच्छा असं. पण राजे तुमच्या सैन्याबद्दल, तुमच्या सैन्यातल्या शौर्याबद्दल आम्ही ऐकून पाहिलं नाही कधी. असं काय पाहायचंय आपल्याला? फार काही नाही, एखादं शीत दाखवलं खूप झालं. सगळा भात दाखवायची गरज नाही, एखादं शीत बघितलं की कळतं भात कसा आहे. म्हणजे आमच्या पिलखान्यात एक हत्ती आणि तुमचा एक जवान, असं युद्ध दाखवता का? मी मुद्दाम सांगितला पिलखान्यातला हत्ती. म्हणजे काय होतं, योगायोगानं जनरल नॉलेज वाढतं. हत्ती ज्याला ठेवतात त्याला काय म्हणतात? पिलखाना. गाई गोरं ठेवतात त्याला काय म्हणतात? गोठा. कोंबड्या ठेवतात त्याला काय म्हणतात? खुराड. घोडे ठेवतात त्याला काय म्हणतात? तबेला किंवा पागा. तबेला आणि पाग्यामध्ये फरक काय? साध्या शिपायांचा असतो तो तबेला, सरदारांचा असतो तो पागा, उंटांची असते ती सराई. माणसं राहतात ते घर, बाकी सगळं कळलं. सगळे मंत्री उतरतात त्या ठिकाणाचं नाव सर्किट हाऊस. सर्किट म्हणजे साधारणतः हे असं काय करतात, सर्किटच आहे ते. असे एक म्हण, आम्हाला वाईट वाटतं ना आमच्या मंत्र्यांना. सगळं ते मंत्र्यांनी वाईट वाटत नाही. कुठं? सर्किट हाऊसला आहे. सगळे सर्किट हाऊसला का? हे काही कळत नाही. हा इंग्रज गेले, त्यांनी त्यावेळेला सर्किट हाऊस नाव दिलं. आता इंग्रज गेल्यानंतर आपण नाव बदलायला पाहिजेत ना, पण नाही हो. इंग्रजांची चालच कळली नाही. काय बदला घेणार इंग्रजांकडून? इंग्रजांनी तुमच्या माझ्या मनावरती इतक्या गोष्टी फिट्ट बसवल्या आहेत. इंग्रज गेले तरी अजून सुद्धा आमच्या कोर्टातल्या न्यायाधीशाचा वेश कुणाचा? माउंटबॅटनचा. आणि आमचा पट्टेवाला कशात उभा राहतो? शिवाजीराजाच्या मावळ्याच्या वेशात. इंग्रजांनी भारतामध्ये आल्यानंतर तुमच्या माझ्या संस्कृतीवर आघात केला तो हा असा, त्यांना जेणेकरून दाखवून द्यायचं होतं की तुमच्याकडचे शिवाजीराजाचे मावळे काय करतात, आमच्याकडे पट्टेवाल्याची नोकरी करतात. पण किमान 1947 ला स्वातंत्र्य आल्यानंतर तरी किमान पंडित नेहरूंनी हे बदलायला हवं होतं की इंग्रजाचा काळ गेला, आता पुन्हा एकदा न्यायालयामध्ये न्यायाधीश जो येईल तो रामशास्त्री प्रभूंच्या वेशामध्ये धोतर नेसून पगडी घालूनच येईल. आणि जो पट्टेवाला असेल तो माउंटबॅटनच्या वेशामध्ये उभा राहील. आम्हालाही आमचा बदला घेता येतो, पण नाही ना होत. ते पाठीचा कणा ताठ असेल तर होतं. नुसती कबूतर उडवून कसं व्हायचं? सगळा बालदी नसतो, त्यांच्या नावानच बालदी नाही. असं राजे म्हणाले, काय इच्छा आहे तुमची? हत्ती आणि माणूस? हरकत नाही म्हणाला. हत्तीचे सांगता नाव झुंजावे हत्ती संगे. हत्तीचे सांगता नाव झुंजावे हत्ती संगे. हत्तीचे सांगता नाव, हत्तीचे सांगता नाव झुंजावे हत्ती संगे. आहे का कोण जवान झुंजाया हत्ती संगे. आहे का कोण जवान झुंजाया हत्ती संगे. का अशक्य आहे आम्हा हनुमंते झटकन सांगे. का अशक्य आहे आम्हा हनुमंते झटकन सांगे. पाहूया लढाई नाही, पाहूया लढाई नाही, होईल काय परिणामी. बादशाह हे मनी जाणे, बादशाह हे मनी जाणे. वाजले नौपती टंके झुंजावे हत्ती संगे. वाजले नौपती टंके झुंजावे हत्ती संगे. हत्ती संगे, हत्ती संगे.
विषय फक्त सगळ्यांच्या कानावर गेला हो. आहा. दिवसभरामध्ये दिवसभरामध्ये फक्त हा विषय सगळ्या गोवळ कोंड्यामध्ये हैदराबाद मध्ये पसरला. तेव्हाचं नाव भागानगर. त्या भागानगरामध्ये पसरला आणि लोकांच्या प्रत्येकाच्या तोंडी एकच गोष्ट, उद्या एक विशुद्ध युद्ध बघायला मिळणार आहे, माणूस विरुद्ध हत्ती. आणि दिवसभरामध्ये जी सगळी बातमी गेली, याच्यासाठी मैदानच पाहिजे. थिएटरात हा शो उपयोगाचा नाही, याच्यासाठी मैदानच पाहिजे. पटांगण तयार झालं आणि ज्याला कळे तो क्षणार्धामध्ये दिवसामध्ये गर्दी उसळे हा हा म्हणता, गर्दी उसळे हा हा म्हणता असामान्य हे कृत्य. गर्दी उसळे हा हा म्हणता असामान्य हे कृत्य. मानव झुंजे हत्ती संगे, मानव झुंजे हत्ती संगे, मानव झुंजे हत्ती संगे, लोक होती कृतकृत्य. सारोरी राजा रामत होती. पटांगणामध्ये गर्दी जमली महाराज. दुसऱ्या दिवशी शिवाजी राजे जेव्हा गोवळकोंड्याच्या किल्ल्यामध्ये पुन्हा एकदा आले, या वेळेला मात्र शिवाजी राजांच्या बरोबर 100 माणसं आहेत. दोघांसाठी उंचावरती आसनं ठेवली. त्याच्यावर एकावर शिवाजी राजे बसणार आहेत, एकावर कुतुबशहा बसणार आहे. कुतुबशहा येऊन बसला. राजे आले, येताना 100 माणसं घेऊन आले. कुतुबशहाने प्रश्न केला, राजे हत्ती बरोबर कोण लढणार आहे? राजे म्हणले 100 माणसं घेऊन आलोय, तुम्ही म्हणाल तो लढायला उभा नाही. म्हणजे लढायला 80,000 सगळेच तयार आहेत, त्यातले 100 घेऊन आलोय, तुम्ही ज्याच्याकडे बोट टाकवाल तो लढायला उभा राहील. याला कॉन्फिडन्स असं म्हणतात. आता आमच्याच पैशावर निवडून आलेले एखादा चांगला प्रस्ताव मान्य करायचा असेल तर लोकसभेत विधानसभेत वेळेला माना हलवतील तर शपथ, त्याची खात्री नाही हो. पण राजाला खात्री आहे 80,000 सुद्धा माझे लढू शकतात, त्यातले 100 घेऊन आलोय, तुम्ही ज्याच्याकडे बोट टाकवाल तो लढेल. असं कुतुबशहा म्हटलं नाही, हे मला जरा जड जाणार आहे, तुम्हीच कुठला तो सांगा. राजा म्हणजे हरकत नाही. राजाने फक्त 3 टिचक्या 3 बोट वर केली. 10-10च्या 10 रांगा आहेत, पैकी तिसऱ्या रांगेतला तिसरा माणूस. काय मिलिटरीची ऑर्डर आहे पहा. मोर्चा नव्हे तो, जमल तिथं या, जमल तिथं उभं राहा, वडापाव मिळालं की घरी जा. मोर्चा नव्हे तो, ही मिलिटरी आहे. 10-10च्या 10 रांगा एका बाजूने उभ्या आहेत. 3 टिचक्या 3 बोट वर झाली. तिसऱ्या रांगेतला तिसरा माणूस पुढे आला. तो तिसरा माणूस पुढे आल्याबरोबर त्याची शरीरयष्टी बघितली लोकांनी, आणि त्या शरीरयष्टीकडे बघून लोकांना वाटलं साधारणतः हत्तीला आज काकडी दिली बहुधा खायला. कारण शरीरयष्टी बघूनच हा हत्ती बरोबर झुंजणार आहे. पण कसं आहे माहितीये का, ज्याला कॉन्फिडन्स आहे ना तो फुल कॉन्फिडन्सने समोर येऊन उभा राहतो, घाबरत नाही उभा राहतो, फुल कॉन्फिडन्सने उभा राहिलाय. टुनटुन उडी मारली, समोर आला, राजाला मुजरा केला. कुतुबशहा म्हटलं हा लढणार आहे का? हा जो माणूस समोर आला, या माणसाचं नाव आहे येसाजी कंक. येसाजी कंक हा शिवाजी राजांच्या अत्यंत पहिल्या सरदारांपैकी एक आहे. सगळ्या पहिल्या पायदळाचा सुद्धा प्रमुख येसाजी कंक आहे. त्यामुळे अतिशय पूर्वीपासून असलेला त्यांचा हा सहकारी येसाजी कंक. हा येसाजी कंक पुढे उभा राहिला. त्याच्याकडे तब्येतीकडे बघून एखाद्या म्हणावं हे काय लढणार आहे.
पण जे शरीर सौष्ठव जाणतात, जे ताकदीचा अंदाज ठेवून घेतात, त्या लोकांनी हे पक्क ओळखलं होतं की पठ्या मोठा नाहीये, पण नेटका सडपातळू आहे. हनुमंतांचं वर्णन हेच आहे. भीमरूपी महारुद्रा जरी असेल तरी सुद्धा नेटका सडपातळू. तर उगाच आपलं पाठीला खाजवायला काय लागलं तर पाठी हातही देता येत नाही, अशी तब्येत असून उपयोग काय? म्हणजे पाठीला खाजवायला माणसं चार, अशी तब्येत असून नेटका सडपातळू. माझ्या कुठेही पाठीला खाज उठली तरी मला खाजवता आलं पाहिजे, याला म्हणतात नेटका सडपातळू. आणि तो समोर आला, त्याचं शरीर बघितलं, पण शरीर इतकं सुंदर होतं महाराज. गोटी सारखे शरीर ज्याचे छोटा उठला ये साजे, गोटी सारखे शरीर ज्याचे छोटा उठला ये साजे. भरली गर्दन भरली छाती भरलेली नयनी तेजी, भरली गर्दन भरली छाती भरलेली नयनी तेजी. टणक पोटऱ्या पिळल्या मांड्या पिळलेले होते नंद, टणक पोटऱ्या पिळल्या मांड्या पिळलेले होते नंद. कपाळावरी चट्टा मोठा पाहुणी झाले जलनंद, कपाळावरी चट्टा मोठा पाहुणी झाले. मस्त माजला हत्ती आला मग गळती धारा धारा, मस्त माजला हत्ती आला मग गळती धारा धारा. समोर पाहता वाटे वाटे जया पाहता समोर नाचे यमपाशत सैरा वैरा. कोटी सारखे शरीर ज्याचे छोटा उठला ये साजे, कोटी सारखे शरीर ज्याचे. सडपातळ अंगाचा यशाची समोर उभा राहिला. राजाने सांगितलं तुमचा हत्ती बाहेर काढला. तो हत्ती बाहेर काढला. हत्ती सहसा दारू पित नाही, पण बाकी सगळ्यांनी रात्री झोम बरोबर शोमतरावी करताना मुद्दाम त्याला चिथवण्यासाठी प्रचंड दारू पाजली. आणि या पेलेल्या अवस्थेमध्ये हत्ती डोलत 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 बाहेर आला आणि आणल्याबरोबर त्याला मुद्दाम भाला लावून दिवसला. राजाने फक्त तो हत्ती बघितला आणि हत्तीवरती अखंड अंबारी आहे. त्या अंबारीमध्ये माहूत आहे आणि माहुताच्या मागे सगळी शस्त्र आहे. राजे म्हणाले कंक हे प्रकरण बघितलं नाही, पण तुम्ही आम्हाला नुसता हत्ती सांगितला होता, आता या बोलण्याला अर्थ काही नाही. समोर हत्ती आहे, त्याच्या मागे गटबंधन केवढं आहे ते बोल. म्हणजे वरती माहूत अंबारी मागे शस्त्रास्त्र, हे केवढं गठबंधन आहे ते बघ. अखंड सावधान. आता जे होईल ते होईल, आता लढण्याशिवाय पर्याय नाही. राजाने पुन्हा एकदा मुजरा केला. राजाने एकच विचारलं कंक एका गोष्टीचं उत्तर द्या, हे युद्ध हरलात तर काय होणार आहे? हे युद्ध हरलात तर काय होणार एवढं सांगून जा. यशाजीनं उत्तर दिलं राजा, जर युद्ध जिंकलो तर लोक म्हणतील शिवाजी खरं बोलतो. युद्ध जिंकलो तर लोक म्हणतील शिवाजी खरं बोलतो, आणि युद्ध हारलो तर लोक म्हणतील शिवाजी बाता मारतो. माझ्या खडगाच्या टोकावरती शिवरायाची अब्रू होती. युद्ध जिंकूनच परत येणार राजे. उतरा. आपल्या गळ्यातली कवड्याची माळ काढली, कपाळी लावली, ती त्याच्या डोक्याला मस्तकाला लावली, जगदंबेचा आशीर्वाद दिला. उतरा कंक. आणि उडी मारून जो हत्तीच्या समोर उभा राहिला. हत्ती बरोबर युद्ध करायचं. हत्ती बरोबर युद्ध करताना, कुठल्याही शत्रू बरोबर युद्ध करताना दोन गोष्टी लक्षात पाहिजे. एक, शत्रूची बलस्थानं आणि शत्रूची दुर्बल स्थानं. यशाजीला हे पक्क माहितीये हत्तीचं बलस्थान काय आहे. हत्ती मनात आणेल तर माणसाच्या 5 पट वेगानं पळू शकतो, पण हत्तीचं दुर्बल स्थान, त्याला वळायला माणसाच्या दुप्पट तिप्पट वेळ लागतो. परिणाम, ह्यानं पहिल्यांदा जी गिरकी घेतली ती थेट पटांगणाच्या दुसऱ्या बाजूला पळत सुटला. हत्तीनं त्याच्या मागोमाग यायला सुरुवात केली.
हत्ती यायला लागला की तिथून पुन्हा एकदा वळायचं दुसऱ्या टोकाला. साधारणतः हत्तीला कळेना की आपल्याला युद्ध करायला बोलावलंय का पळण्याच्या शर्यतीसाठी बोलावलंय. जवळपास 35-40 फेऱ्याच्या पटांगणाला मारायला लावल्या जेणेकरून तो थकावा. आणि हे झाल्यानंतर मात्र आता एक एक शस्त्र त्याच्या सोंडेत द्यायला सुरुवात केली माहुताने. याच्या हातामध्ये फक्त शमशेर आहे. केसाजी कंकांच्या हातात फक्त शमशेर आहे. माहुताने त्याच्या सोंडेत पहिला दांडपट्टा दिलाय. दांडपट्टा दिल्याबरोबर आता पुन्हा जुना अभ्यासक्रम आठवायचा आहे. दांडपट्ट्याचं बलस्थान आणि दुर्बलस्थान. दांडपट्ट्याचं बलस्थान, लांबचा माणूस पटकन कापता येतो. दुर्बलस्थान, जवळच्या माणसाला काही करता येत नाही. हे त्या क्षणाला आठवून क्रिया झाली पाहिजे. नाही मी करणारच होतो, हे स्वर्गाचा उपयोग नाही बोलून. त्या क्षणाला आठवून क्रिया झाली पाहिजे. दांडपट्टा त्याच्या हातात दिल्या म्हटल्यानंतर जुळकांडा मारून आलं रे म्हणून तो समोर येऊन उभा राहिला. त्याचा जो दांडपट्टा फिरला तो याच्या डोक्यातून मागे जाऊन आपटला. हा सुरक्षित राहिला. 2-3 वेळा दांडपट्टा मारायची प्रयत्न केले पण सोंडेच्या समोर येऊन उभा राहिल्यामुळे त्याला काहीच करता येईल. दांडपट्टा फेकून दिला आणि आता हातात त्याच्या शमशेर दिली. आता हत्तीच्या सोंडेत त्याची शमशेर वेगळी आहे. ती अशी तर घुसवली तर डायरेक्ट पाठीतून बाहेर गेली अशी शमशेर आहे. ती शमशेर दिली हत्तीच्या सोंडेमध्ये. आणि आता जसा चेंडू जोरात टाकायचा असेल तर त्याची आवर्तन जास्त केली तर तो जास्त वेगात जातो. त्या नियमानुसार जर सोंड जास्ती फिरवली तर जास्त ताकदीनं ती आतमध्ये शमशेर घुसेल या अंदाजानं त्या माहुतानं त्याला चिथवला. गजराज घुमाव. पण हा जो यसाजी कंकाळ्यानं अभ्यास केलाय, वार करायचा जो हुंकार आहे, खूण आहे, म्हटल्यानंतर हातीनं वार करायचा आहे, तो हुंकार फक्त ऐकला आणि येसाजी कंकाळी महाराज तो हुंकार ऐकल्याबरोबर जी सोड गार 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 फिरत होती ती आपल्यावर येण्याआधी त्याच्या समोर शमशेर धरली. त्या वेगामध्ये ती सोड त्याच्या शमशेरीवर आपटली आणि 3.5 फूट लांबीचा 85 किलो वजनाचा सोंडेचा तुकडा सट दिशेने उडाला. तो पटांगणाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडला. नगरपालिकेचा नळ फुटावा तसं त्याच्यातून बदा 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 रक्त सांडायला लागलं महाराज हत्तीच्या सोंडेतून. आता सोंड गेली त्यामुळे सोंडेत त्याची शस्त्रही गेली. म्हणजे हत्तीचा एक भाग महत्वाचा संपला आणि रक्त व्हायला लागल्यामुळे हत्तीला एक तोटा झाला. आता शक्ती क्षय व्हायला लागलाय रक्त जायला लागल्यामुळे. पण रक्त तिथं पसरल्यामुळे आपल्या दृष्टीने सुद्धा एक धोका निर्माण झालाय. आतापर्यंत पळायला जी जमीन मोकळी होती ती आता चिखल झाल्यामुळे घसरगुंडी झाली त्याच्या. म्हणजे पळताना तुमचा पाय झटकन घसरू शकतो. पण हत्तीकडे अजूनही 3 पर्याय शिल्लक आहेत. एक, डोकं आपटून त्याला मारणे. 2, पाय घेऊन त्याला मारणे. अन्यथा त्याच्या अंगावर जाऊन बसणे. हे 3 पर्याय हत्तीला अजूनही शिल्लक आहेत. आणि हत्तीनं मुद्दा मनात असं घेतलं. येसाजी जिथं उभा आहे तिथे बरोबर पटांगणाची भिंत आहे. माहुतानं फक्त खूण केली आहे आणि हत्तीनं आता त्याला कोंडीत पकडला. कारण खाली उडी मारू शकत नाही कारण माती सगळी आता चिखलमय झाली रक्तामुळे. ढकलत 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 मागे नेला आणि भिंतीला पाठ टेकली म्हटल्याबरोबर आता येसाजी कुठेही जाऊ शकत नाही. आणि आता हत्ती जो मागे आला पटांगणातल्या लोकांनी डोळ्यावरती हात घेतले की याचा चोथा झालेला बघणं आता शक्य नाही. पण हत्तीच्या डोक्याची ती ताकदीची कमाल आहे महाराज. हत्तीचं डोकं केवढं आहे. ते सुळे जर पोटात घुसले डोकं जाऊन आपटलं तर काय होईल. आणि जो मागे आला तो धावत 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 आला आणि फार दिशेने आवाज झाला. अख्खी भिंतच्या भिंत उडाली. लोकांच्या तोंडातून उद्गार मेला 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 हे म्हणेपर्यंत मैदानाच्या दुसऱ्या बाजूला आवाज हर हर महादेव हे ऐकल्याबरोबर लोकांच्या डोळ्यावरचे हात निघाले. अरे हे गाठ अजून जिवंतच आहे. प्रकार असा घडला होता ज्या वेळेला हत्तीनं धडक मारली होती ना त्यावेळेला कुंभक आणि रेचक करणारा येसाजी छाती फुगली 12 इंचानं
धडक जेव्हा मारायची होती तेव्हा त्यानं छातीतली हवा काढून घेतली, पायातली हवा काढून घेतली आणि तसं फाडकन खाली गेला. हत्तीची डोकं आपटलं, हा पायातून खाली आला. हे एकाच वेळेला होणं फार महत्वाचं होतं. आणि आता मात्र खाली पोटामध्ये संशय खुपसली हत्तीच्या, रक्तक्षय आणखी व्हायला लागला. आणि आता हत्तीच्या डोक्यात आलं की आता जर मी याच्यावरती बसलो, खेळ खलास. हा विचार डोक्यात घेऊन उंदराच्या गतीनं सट दिशी जो बाहेर आला आणि आता हत्ती बसायला जाणार एवढ्यामध्ये त्याचं गंडस्थळ जे अतिशय मर्मस्थान आहे, जिथे माहूत त्याच्या अंकुश लावतो, ते मर्मस्थान, त्या मर्मस्थानामध्ये खच दिशली संशय खुपसली, रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या आणि आता मात्र हत्ती पडायला लागला. महाराज ज्या वेळेला हत्ती पडणार आहे, प्रत्येक गोष्टीचं खडानखडा ज्ञान आहे या साजेला. त्या माहूताला सांगितलं, माहूत हत्ती या बाजूला पडणार आहे, तुला वाचायचं असेल तर इकडच्या बाजूला उडी टाक. त्या माहूतानं ऐकलं बरं आणि नेमका हत्ती पडायच्या आधी उडी टाकली आणि बरोबर हत्ती दुसऱ्या बाजूला कलंडला. बाकी कोणी याच्यात माहूतच पाय पडायला आला त्याचे. तुमच्यामुळे घरी जातोय सुखरूप, अन्यथा आज भावपूर्ण श्रद्धांजली होती हत्तीच्या अंगाखाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कुतुबशाह म्हणाल्या, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. राजा साहेब बहुत अच्छा. काय लढलाय तुमचा वीर, कुठे तो वीर तुमचा लढणारा. राजे म्हणाले, ही आमच्या सैन्याची शिस्त आहे. तो त्याच्या जागेवर जाऊन उभा आहे. जिथून तो बाहेर आला होता, 3 टिचक्या 3 बोट, तिथे तो जाऊन उभा आहे. त्याला परत पुढे बोलावला. सगळं अंग चिखलानं माखलंय, सगळं अंग रक्तानं माखलंय हत्तीच्या. आणि असा येसाची कंक समोर येऊन उभा राहिला. कुतुबशाह म्हणाला, वा 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 पठ्या, काय लढलायस म्हणाला झंझ. कुतुबशाहने प्रश्न केला, का रे आमच्या लोकांना शिकवशील काय, सैनिकांना युद्ध हत्ती बरोबर झुंज? शिकव की म्हणणार. पगार किती घेणार, पगार किती घेणार, तुम्ही द्याल तेवढा. तो म्हटला, शिवाजीच्या 5 पट देतो. शिवाजी तुला देतो त्याच्या 5 पट देतो. येसाजी कंकाचे शेवटचे शब्द ऐका आणि कथेला विराम दे. येसाजीने सांगितलं, माश्या, शिवाजी राजाकडे पगारासाठी कोणीच नोकरी करत नाही, पण तुम्ही देणारच असाल तर मला एकच गोष्ट द्या, एक वचन फक्त मला द्या. तुमच्या सगळ्या सैनिकांना मी हत्तीशी झुंज शिकवतो, एकही पैसा न घेता शिकवतो. पण एक गोष्ट करशील कुतुबशाह, मला एकच वचन दे की आयुष्यात कधी माझ्या राजाशी वैर करणार नाही, एवढं वचन फक्त मला दे. का? येसाजी कंकानं सांगितलं, माझ्या राजाचं एक वेड स्वप्न आहे, वेड स्वप्न आहे त्याचं. या देशामध्ये धर्माचं राज्य यावं, या देशामध्ये भक्तीचं राज्य यावं, या देशामध्ये माणुसकीचं राज्य यावं, असं हे माझ्या येड्या राजाचं येड स्वप्न आहे. आणि त्या येड्या राजाने ते वेड स्वप्न आमच्या रक्तात भरलं आणि त्या स्वप्नासाठी आम्ही लढायला इथं आमच्या जीवावर उदार होऊन येतो. इतकंच नव्हे, आमच्या घरातली सुद्धा आम्हाला पाठवतात, आमच्या स्त्रिया आम्हाला पाठवतात, आमच्या आया आम्हाला पाठवतात, आमची लेकरं आम्हाला पाठवतात. आयुष्यात कधीही माझ्या राजाशी वैर करणार नाही, इतकं मला वचन दे फक्त. आणि महाराज ते वचन दिलं. ते वचन दिलं नव्हे, ते शेवटपर्यंत प्राणपणानं कुतुबशाहनं सांभाळलं. लक्षात घ्या. पण ज्या वेळेला औरंगजेब बादशाह रेटा घेऊन आला होता तेव्हा 100 वेळा पत्र पाठवली की अरे तू कुतुबशाह, मी औरंगजेब, आपण दोघेही पैगंबराचे माणसं आहोत, आपण दोघांनी एक घेऊ आणि या मराठ्यांना आपण मातीत गाडू. त्यानं सांगितलं, औरंगजेब तूही पैगंबराचा शिष्य असशील, मीही पैगंबराचा शिष्य आहे, तरी सुद्धा
तुझी पैगंबराशी असलेली निष्ठा आणि माझी पैगंबराशी असलेली निष्ठा या जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि जिथे तुझा बाप स्वतःचा तू ठेवू शकला नाही, तुझ्या बापाला तू जिवंत ठेवू शकला नाहीस, तिथे उद्या माझी गरज संपल्यानंतर तू माझी मान कलम करायला तुला कितीचा वेळ लागणार आहे. आणि शेवटपर्यंत नाही म्हणजे नाही जाऊन मिळाला, मरण पत्करलं कुतुबशहाने. आता जेवणानंतरचा एक विडा फक्त सांगतो आणि कीर्तनाला विराम देतो. सगळा प्रसंग घडल्यानंतर राजानं सहज कुतुबशहाने प्रश्न केला, राजे, जर आता मी तुम्हाला गिरफ्तार केलं तर? तुम्ही 100 माणसं घेऊन आलाय, माझी 10,000 माणसं इथे आहेत. जर आता मी तुम्हाला गिरफ्तार केलं तर भैरवी जाऊन ठेवा, काय होईल? राजे म्हणले, प्रयत्न करून बघा. कॉन्फिडन्स आहे, प्रयत्न करून बघा काय होतं. असं का म्हणता? तू मी 100 माणसं घेऊन आतमध्ये किल्ल्यात आहे, पण तू हे विसरतोयस, माझी अजून 79,900 फौज तुझ्या किल्ल्याच्या बाजूला वेटोळ घालून बसली आहे. तू माझ्या अंगाला हात जरी लावलास तरी इथून फक्त एक शिंग वाजेल आणि उरलेली सगळी फौज आतमध्ये घुसेल. तुझे दरवाजे त्याला रोखू शकत नाहीत, कारण सगळेच हत्ती पाडतात. तुझ्या दरवाज्यांची काय कथा घेऊन बसलास, सगळेच हत्ती पाडतात. हे लक्षातच नाही आलं. कुतुबशाह म्हणाला, मैं मजाक कर रहा था. राजे म्हणाले, मैं भी मजाक ही कर रहा था. राजाने सांगितलं, माझ्या दासाला तुम्ही वचन दिलं, तुम्ही प्रेमानं आम्हाला इथे बोलावलं, याचा अर्थ शिवाजी राजाची फौज बेसावध राहील असा गैरसमज कधी करून घेऊ नका. का? हनुमंताचं चरित्र शिवाजी राजाने कायम अनुभवलंय आणि कायम ते वापरून दाखवलंय, जगून दाखवलंय. अखंड सावधान असावे, पराक्रम करावा, 8ही स्त्रियांना सांभाळून त्यांचं पालकत्व घेऊन दाखवलं. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. भगवंताचं काज करणारी तिन्ही कामं शिवाजी राजांनी करून दाखवली. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय, ही तिन्ही कामं शिवाजी राजांनी करून दाखवली. शिवाजी राजांनी ही करून दाखवलं. कुतुबशहा सुद्धा त्याच्या विरुद्ध फिरला नाही. क्रेडिट कुणाला जातंय? दासाला क्रेडिट जात आहे. की दास्य भक्तीची ताकद येसाजी कंकाने शब्द घेतला होता त्याच्याकडून. येसाजी कंकाने सुद्धा हनुमंतांचं कार्य तेवढ्याच ताकदीनं पुढे चालवलं. आज तुमच्या माझ्यासाठी लढणारे जवान सुद्धा हनुमंतांचंच कार्य करत आहे. किती हाल अपेष्टांमधून ते आज जाता आहेत. आज रोज एक ना एक काहीतरी कोणतरी गेल्याची बातमी ऐकू येते आहे. मिळणाऱ्या पगाराचं, मिळणाऱ्या पदकांचं काय करायचं? जीव क्षणामध्ये निघून जातो आहे, पण तरी सुद्धा हनुमंतांचं कार्य इतकं डोक्यात बसलं, ते तुमच्या माझ्या डोक्यामध्ये बसावं म्हणून तुकोबाराय पूर्व पद्यामध्ये तुम्हा आम्हाला सांगतात, शरण शरण हनुमंता रे, शरण शरण हनुमंता. आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, रामदूता. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, हनुमंता, हनुमंता. महारुद्र हनुमान की जय. उद्या याच ठिकाणी 5:45 वाजता एक वेगळा विषय स्वामी भक्त खंडो बल्लाळ घेऊन आपल्या समोर उद्या पुन्हा येतो आहे. जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं, माझ्या कीर्तनासाठी नव्हे, तर ह्या जास्तीत जास्त कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्या. आणि जे आपल्याला उद्दिष्ट आपण ठेवलंय सैनिकांपर्यंत पोच करायचं, पूर्ण पुराची पाकळीच आपण पोच करणार आहोत. पण त्याच्यासाठी जेवढी अधिक लोक येतील तेवढी अधिक संख्या आपल्याकडे जमेल, अधिक पैसे आपल्याकडे जमतील जे गरजेचे आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा उद्या 5:45 भेटायचं आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसरण बाबा, विसरण बाबा तुझा विसरण बाबा. गुणगायन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी.
सगळ्यांनी वंदे मातरम साठी जागेवर सावधान मध्ये उभे राहायचे. वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम
वंदे मातरम. बोलो भारत माता की जय. धन्यवाद. उद्या याच ठिकाणी याच वेळी खंडोबाला हे चरित्र आपल्याला कैलासकर यांच्याकडून ऐकायला मिळेल. त्याचप्रमाणे